नमस्कार, मी स्वप्ना थोरात. आपलं ह्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे संविधान, जो अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येकाला माहीत असावा असा. पण संविधान हे नेमकं काय असतं, काय काम करतं आणि कसं याच्यावर देश चालतो, याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक सामान्य माणसाला समजेल अशी गोष्ट मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लोकशाहीचा अर्थ समजायला एकच गोष्ट समजून घ्यावी लागते, ते म्हणजे संविधान. पण संविधान म्हणजे नेमकं काय? तर संविधान म्हणजे देशाचं मार्गदर्शक तत्व सांगणारं कायद्याचं पुस्तक. आपल्या देशात कोणीच राजा नाही, कुणाचं मनानुसार कारभार चालत नाही, चालतं ते फक्त संविधान. मग प्रश्न असा पडतो की हे संविधान आहे तरी काय आणि ते आपल्या जीवनात कुठं येतं? तर थोडासा यामागचा इतिहास आपण जाणून घेऊ की संविधान अंमलात कशा पद्धतीने आलं आणि कधी आलं. तर भारताचं स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालं 15 ऑगस्ट 1947. पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिश गेले इतकंच नव्हतं. प्रश्न होता आता भारत देश चालवायचा कसा? तेव्हा 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभा स्थापन झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आणि त्याच वेळेस ते बनले ड्राफ्टिंग कमिटीचे प्रमुख. मग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी घेतल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झालं. मग हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो. तर आता पाहूयात या पुस्तकात आहे तरी काय. मी जसा आता उल्लेख केला की संविधान बनण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला आणि त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यामध्ये संविधान तयार करत असताना त्यामध्ये त्याचं विभाजन हे वेगवेगळ्या भागांमध्ये झालं, ज्याच्यामध्ये त्याचे भाग, त्याच्या अनुसूची, परिशिष्ट आणि त्याची प्रस्तावना या सगळ्यांचा उल्लेख आहे. तर संविधानाची सुरुवात होती ती त्याच्या प्रस्तावनेने, म्हणजेच प्रिअम्बल, त्याला आपण उद्देशिका देखील म्हणतो आणि किंवा सरनामा देखील म्हणतो. मग हे प्रस्तावना म्हणजे हे प्रिअम्बल म्हणजे आपल्या संविधानाची ओळख. यात लिहिलंय की भारत प्रभुत्व संपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे आणि याचं विभाजन 22 भागांमध्ये सुरुवातीला झालं आणि जशा याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या या 22 भागाचं रूपांतर आता अमेंडमेंट झाल्यानंतर किंवा दुरुस्ती झाल्यानंतर त्याचं विभाजन 22 वरून 25 पर्यंत गेलेले आहेत. मग या नेमक्या भागांमध्ये महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. ज्यातला नागरिकत्व हा महत्वाचा भाग आहे, जो भाग 2 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि हे नागरिकत्व म्हणजे कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरवणारा भाग म्हणजे हा नागरिकत्व. यानंतरचा पुढचा भाग आपल्याला जो महत्वाचा माहिती देतो ते म्हणजे मूलभूत अधिकार. प्रत्येक नागरिकांची ढाल जो पार्ट 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे मूलभूत अधिकार, ज्यात बोलण्याचं स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतं. आणि ह्याच भागामध्ये आपल्याला आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 ज्यामध्ये आपल्याला समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा महत्वाच्या अधिकार आपल्याला ह्या भागांमधून दररोज आपण त्याचा उपभोग घेत असतो. यानंतरचा पुढचा महत्वाचा भाग म्हणजे राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. याची माहिती आपल्याला भाग 4 मध्ये बघायला मिळते, ज्यात आपल्याला सांगतं सरकारने कसं काम करावं, त्यांचं दिशानिर्देश देणारं हा भाग आहे. उदाहरणार्थ सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य, समान संधी. आणि भाग 4A मध्ये आपल्याला आपली कर्तव्य सांगणारा भाग आहे, ज्यामध्ये नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, उदाहरणार्थ पर्यावरणाचं रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे, असे आपल्याला वेगवेगळे अधिकार सोबतच जबाबदारीही आपल्याला ह्या भागांमध्ये बघायला मिळते. आणि पुढच्या भागांमध्ये आपल्याला कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका याचीही माहिती आपल्याला या संविधानात मिळते, ज्याच्यामध्ये सरकारचं संपूर्ण यंत्रणाचं रचनात्मक रूप काय आहे याची माहिती आपल्याला बघायला मिळते. आणि त्यासोबतच या सगळ्या भागांसोबत आपल्याला अनुसूच्या देखील या संविधानात समाविष्ट झालेल्या आहेत, ज्यामध्ये राज्यांची यादी, भाषा, पदांची प्रतिज्ञा, निवडणूक प्रक्रिया इत्यादी सर्व तपशील या अनुसूचींच्या मार्फत आपल्याला अभ्यासायला मिळतात किंवा बघायला मिळतात. मग यावरून आपण म्हणू शकतो की संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, हे त्या लोकांचं स्वप्न आहे ज्यांनी अन्याय, जात, भेदभाव, गुलामी यांच्याशी लढा दिला. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं, संविधान तेव्हाच जिवंत राहील जेव्हा नागरिक त्याला जिवंत ठेवतील. म्हणजेच हक्क सांगणं सोपं आहे, पण त्याला जपणं ही आपली जबाबदारी आहे. आज प्रत्येक भारतीयाला माहित असायला हवं की संविधान आपल्यासाठीच लिहिलं गेलं आहे. हे केवळ संसदेसाठी नाही, ते शाळेतल्या मुलासाठी, शेतातल्या शेतकऱ्यासाठी, रस्त्यावरच्या कामगारासाठी. संविधान म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण करणारा दस्तऐवज आहे आणि जो नागरिक त्याचं महत्व समजतो तोच खरा देशप्रेमी असतो. जर तुम्हालाही वाटत असेल की संविधान समजून घेणं ही देश सेवेची पायरी आहे,
तर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या भागांमध्ये संविधानाने दिलेले हक्क हे आपण बघूयात आणि त्याची माहिती आणि त्याची गरज आणि ते कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात याची माहिती घेऊ. आणि त्यासोबतच संविधानाचं ह्या संपूर्ण भागाचं विश्लेषण प्रत्येक अनुच्छेदासह माझ्या इतर व्हिडिओमध्ये आधीच अपलोड झालेला आहे. तर ज्यांना कोणाला संविधान सखोलरित्या समजून घ्यायचं असेल तर त्यांनी प्रत्येक भागाचं प्रत्येक अनुच्छेदाचं जे विश्लेषण करणारे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा आणि संविधान सोप्या पद्धतीने समजून घ्या. कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.